नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे डे 19 ऑफ 30 डे चॅलेंज आणि मी आता रेडी झालेलो आहे आणि साईडवरती काम आहे तर साईडवरती निघालोय. तर चला आजचा डे स्टार्ट करूया. मित्रांनो, साईडवरती आलेलो आहे आणि थोडीशी कामाची गडबड असल्यामुळे व्लॉग्स रेग्युलर येत नाहीये आणि मधी सानूकडं पण मुंबईला गेली होती, त्यामुळं तिला पण थोडंसं टायमिंगचं मॅचिंग होत नव्हतं. तर इथनं पुढं व्लॉग्स जे आहेत ते रेग्युलर येतील आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, फुल ऊन आहे, फुल. आत्ता सानूला घ्यायला निघालोय. इतकं वेग करून आहे ना, फुल आहे, फुल. पाऊस तर काय पडत नाहीये. हा 17 तारीख आहे तरी पाऊस नाहीये. ऊन तर एवढं आहे, मापच नाही त्याला. मित्रांनो, आता आलो आहे रनिंगला. साईडवर डायरेक्ट सानूला घ्यायला आलो आणि सानूला घेऊन आता मी आलो आहे रनिंगला. आणि आमचा आजचा स्पॉट नेहमी ठरल्याप्रमाणे आज लय खूप जास्त मेंबर आहेत रनिंगला. आलो आहे तळजाईलाच आणि डायरेक्ट रनिंगच. डे 19 हिला बळबळ आणलेली आहे. मी आले पाखरू बारक. तर रनिंग स्टार्ट केलेलं आहे आणि जोशमध्ये पळत आहे. पळे काय बघतो, पळ लवकर. मित्रांनो, डेली वर्कआउट करत राहा. सानू पळतीये, वर्कआउट करत राहा. सानू मुंबईला होतो, आपण वर्कआउट करत होतो पण ते व्लॉगमध्ये घेता नाही आलं. पण आता इकडनं पुढं घेतोय कंटिन्यू आणि थोडंसं कामाचा लोड जास्त आहे त्यामुळं पण थोडंसं शूट करता येत नाही. पण जेवढं करता येईल मॅक्झिमम तेवढं शूट करून दाखवतोय मी काय करतोय काय नाही. मित्रांनो, घरी आलोय आणि खूप घाई गडबडीत आवरलंय. मीटिंग आहे त्यामुळं पटकन आवरलं. तर चला निघूया, उशीर होतोय, निघूया. गाईज, आजचा दिवस आम्ही सुरू केलाय मिसळपासून. मिसळ म्हणजे ही खायला आली सांग. तू नाही खाणार आहे? मी नाही खात. मी जेवण नाश्ता केलेला आहे. इथे छान भेटते मिसळ अख्ख्या एरियात. हे कोणाचं आहे? हे दाखव ना, एक आणलेस ते. हे प्रियेशने घ्यायला लावले. कोणी घ्यायला लावले? आत्तू? प्रियेशने. खाते असलं हे आपण नाही. ठीक आहे, आत्तू आपण कॅमेरा चालू ठेवून खाऊ. चालेल, घ्या, संपून टाकू. घ्या, बघा तोंड बघा. चला खाऊया. हे खावा, तो तुला घेऊन टाकेल. गाईज, आम्ही कुठेतरी चाललोय. कुठे चाललोय प्रियेश? मामाकडं, मामाच्या गावाला जाऊया चला. मामाकडे निघालोय. खूप डेज झाले आम्ही गेलो नाही, म्हणून आता चाललोय आम्ही मामाकडे. हिंदी में बात कर रही थी, बोल. अरे बोल ना, एमटेकचं काय म्हणत होती? एमटेक वेदांत नसतं रे, कशासाठी? प्रोफेसर साठी मग कशासाठी असते? चांगला जॉब पण भेटतो. नाही भेटत रे. बेटर आहे. विचारलं आम्ही ना. काय खोटा सल्ला दिला तू एमटेक करणार आहे का? बोल तू. ए अजिबात नाही, संपन. अरे खूप कापते मी, खा. अजिबात नाही. अरे भावांचं प्रेम आहे ते. कुणाच्या? काय म्हणला? काय म्हणला? माझ्या बायकोला कुठली सुट्टी म्हणला? काय करायचं? पाय दाखव तुझे. मित्रांनो, आम्ही एक चॅलेंज करतोय. थांब ना, मी बोलते. मित्रांनो, आम्ही एक चॅलेंज करतोय. इकडे आम्ही एक चॅलेंज करतोय. तर आता आम्ही चौक बसलेलो आहे आणि ही असं बाटली फिरवणार डोक्यावरनं आणि स्टॉप पण बोलणार. फर्स्ट पासून मी stop प्रत्येकाचा बोलणार. डाव. त्याच्यावरती येईल आणि त्यांनी म्हणजे मी सांगणार हे किती फटके मारायचे. हा, तर मग ते तुला एवढे त्या बाटलीने फटके मारणार. चिटिंग नाही करायची. मागं बघायचं नाही. मी चला, मी मागं बघणार. आणि आता आरती आत्याचा एक डाव झाला की मग पुष्कर मागे जाणार, मग आर्या, मग वेदांत, मग तू. ओके डन. स्टार्ट. फिरवा ना सगळ्यांचे, डोळे बंद करा. फिरवा सगळ्यांच्या डोक्यावरून, असं असं फिरवा जोरात. हा, प्रियेश स्टॉप बोलणार.
स्टॉप. किती 20. मारा 20. 1 2 7 8 18 19 20. हे चिटिंग सांगितलं मी त्यांना स्टॉप मारतो मी बघत होतो नाही आता पुष्कर मागे तू जा मागे आता पुष्कर मागे तर घा चिटिंग अलाउड नाहीये ठीक आहे ते मी माझं बघेन आम्ही बघू शकतो बरं का आता हा स्टॉप बोलणार ना. हा ए नाही तू नाही बघू शकत कोणी सगळ्यांनी डोळे बंद कर. कोण बनणार आहे वेदांत स्टार्ट. नाही स्वतःच्याच घ्यावं. किती ए काय रे प्रियेशला मारताय 100 मारले पाहिजे. झाली की आता नल्ली. कसं कळत होतं याच्या केसावर बाटली ठेवत होता. हा ना ते अरे हे इकडे इकडे जाऊ दे ना बाई. कोण म्हणणार आहे? डोळे बंद करा. आरती आत्या बोलणार आहे. डोळे बंद कर. पुष्कर चीटर. बस की हा हा स्टार्ट. पुष्कर चीटर. अरे 2 मिनिटाची बाटली तर आणवतीये. वर घे ना पुढं होतो ना. आर्या वर घे. हा स्टार्ट. माझ्यावर असं मला चीटर. स्टॉप तुझं काय ए पहिली गोष्ट डोळे बंद करा सगळ्यांनी. प्रियेश तुझ्याकडे बघतायत हे दोघं आणि मग स्टॉप बिना वाटतेच काय काम चाललंय स्टॉपचा. स्टार्ट. ए तू चीटर डोळे बंद करा. किती काउंट सांग. किती काउंट सांग ना ग. काउंट का? हा 10 20 किती 60. एवढं 60 का 7? 7 1 2 3 बदला. सगळ्यांना डोळे बंद करायला. पुष्कर तर डोळेच उघडे ठेव. पुष्कर असंच बघत राहतो बाकड्या नजरेने. मागे काय स्टॉप आहे ना सांग नाही नाहीये. मग चिटिंग नाही करायची. तूच बोलायचंय स्टार्ट स्टॉप. हा चला मी आता असं आणलं रे. पुष्कर चिडतोय. ऐक ना चिटिंग नाही करायचं. ए आर्या पुष्कर पण डोळे उघडे ठेवते. पुष्कर बंद कर. हा हा स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. हा ए पुष्कर आपण असंच म्हणली ना मला ह्याच्याकडे जरूर फक्त असंच थांबलं. असं कुठं गेम असते का काय करायचं. स्टार्ट बोला. पुष्कर गेलेला आहे. हा पुष्करला स्टार्ट. स्टार्ट. डोक्याला लागते. पण लागतंय. स्टार्ट. माझ्या लागतंय तू म्हणतो. अरे स्टॉप म्हणा ना कोणते. आम्हीच आहे, मी समजतो. किती तरी भेटणार होतं. व्हिडिओ मध्ये बघ. भेटणार होतं. व्हिडिओमध्ये भेटणार. चिटिंग आहे ही. 7 8 9 जर्सी घालती. व्हिडिओ मध्ये मी माझं मी माझं 15 जणी हा. ट्रिक कशी घेतली मला. मला जाणवत होतं की तू माझ्या जाणवणारच डोक्यावरती नाही. ठेवलं. आता कोण बोलणार आहे स्टार्ट स्टॉप. तिलाच बोलू दे ना. मी अरे. मी नाही आता. व्हिडिओ पण करायची नाही का? असं असं फिरणार डोक्याला. मी इथेच stop फेल. करणार आहे का? हो ए स्टार्ट स्टॉप कोण बोलणार आहे. मी म्हणतो. हा ठीक आहे. स्टार्ट कर चल. प्रिय स्टार्ट कर. तर मी असेल ना हा नीट कर चीटर. बोल स्टॉप. किती. एकच. अरे माझ्या कवली होती. एकच खाल्लं ना पण विषय संपला. लागलं तुला. मला करताय ना माझ्यावर. यांनी चूज करायची की एक चूज करणार. ठीक आहे आम्ही गेस द ऑब्जेक्ट चॅलेंज केलाय. स्टार्ट. वेदांत विचार पहिलं तू. काय दाखव की म्हणजे कसं येते. काय काय तुमच्याकडे पहिलं सांगा. माझ्याकडं इयरिंग्स आहेत. हा वेदांत तुझ्याकडे काय आहे.
खरं खरं सांग नाही खोट रिलेटेड दाखव जरा, तुझं कसं आहे म्हणजे वापरू शकतात का लोक? अरे माझे इयरिंग सांगितलं वापरते ना नाही नाही, खरं खरं सांग. आणि खरं खरं सांगते तू असं आपट बरं खाली कसं वाटते हा सांग असं असं ऐक ना हा. कंगो आहे ना हा असं एक हातात पकड हा, पकडला, आणि असं वरून असं फिरव फिरवला. असं हात फिरव ना, असं. अरे हात फिरव हात हा, फिरव आवाज नाही आला. हात फिरव त्याच्यात केसांचा कसा आवाज येऊ शकतो? अरे कंगवेचं रे हे बघ की, घे की. अरे असं पकड ना उलट असा पकड असा फिरव तुझ्याकडं अरे पहिले वापरू शकतो तर रे, मी सांगतो. 2 मिनिटं मला सांगा उत्तर. तुझ्याकडे जे वस्तू आहे ते सगळे वापरू शकतात. अरे तू सांगितलं ना कंगो आहे आता झालं ना मुलं मुली दोन्ही वापरू शकतात. अरे मी कानातले सांगतो म्हटलं वापरलं ना दोन्ही अरे मुली हे बघ अंगठी आहे का त्याची? बर अजून बरं, विचारा ऐक ना, आता खरं खरं उत्तर द्यायचे बरं का? अरे ऐक ना मी तुला विचारतो एकच. हा, कंगो आहे ना असं उलट पकड हा, फिरवला. हा, केस फिरू असं अरे पण केस कशाला फिरवू? कंगो आहे ना फिरव की आता केस. हे बघ फिरवतो. आला का आवाज? अरे काय आता नाटक केलं नाही मी. नाही फिरवला फिरवला हे बघ भांगपल पडले, इकडे बघ. तिकडनं बघ पुढे बघ पुढे बघ पुढे बघ. की, पुढे बघ. त्याने फिरवलं. अरे कशाला? ऐक ना असा कंगो पड असा हा? असा कंगो नाही पड. नाही, तेवढं अरे तू तुझ्याकडे तू असं फिरवू नये तुला असं फिरू दे ना असं फिरव. असं ना. वरनं चावी फेक बरं. चावी आहे का रे कानातले आहे बाबा तुझ्या आवाजानं तसं जाणवत नाही रे. फिरव चावी हे बघ आ! काय परत परत परत. कानातले हे बघ. 2 मिनिटं आपट परत. अजून किती राहतो अरे या उशीच्या लेवलने खाली फेक बरं. फेक ना फेक फेक की. तू काय करतो आता हे बघ. कंगवा असं वाजवायचं तू अरे वाजवला की. अरे चांगलं करायचं असं नाही अरे नखन असं वाजव. ए, अरे असं असं कर. असं कर नखांनी स्क्रब कर त्याच्यावरती वरती कर ना येतोय का आवाज? ना आवाज नाही येणार बारीक येतच ना ना हे बघ ना. चिटिंग करते कंगवा नाही पडत ऐक 2 मिनिटं मी लगेच सांगतो. 2 मिनिटं. हा उशीच्या लेवल पासून आहे ना खाली काहीतरी फेक बरं. ए चिटिंग कर ए. मला काय वाटते ते सिंगल चाळीचं ते मागचं ते किचन असतं ना ते असं गोल वालं त्याचा आवाज येतोय. मिल गया क्या? आणि तू वाजव बरं तुझा कंगवा की कंगवा नाही मग काय तू तेच कर ना तो कंगवाच म्हणतोय गेस द ऑब्जेक्ट आहे सांग मला हात लावून दे काय कंगू बुक आहे फिरते करू शकतो ना आपण काय नाही हे बघ, परत आपटतो. रिमोट आहे काय रिमोट नाही आपण एवढा सेल पडला असतं ना. मला काय जाणवत ठीक आहे एकामेकांच्या दाखवा ऑब्जेक्ट काय आता मला पण आहे का जाणवते याचे. कारण की ते मागचं सिल्वर कलरचं असतं ना ते लावायचं बघ त्याचा आवाज तो अजून पण येते. बघ डबल येतं आवाज. कानातले आप्पा बघ इयरिंग्स पण कानातले असू तसं नाहीच आहे. सगळ्यांच्या कानातले आहेत. अरे एक मोठं आहे रे पण माझं गेस थोडं मला हे वाटतंय बरं का. बरं दाखव तू जाऊ जाऊ तुझं काय दाखवू? म्हणलं ना कंगवा नाही पण मी म्हणलं ना त्याचा मी आवाज कसं कशी आहे. पण अरे नाही ते ओळखायचं ना तुला आणि मग ओळखायचं पण ते सांगतच नाही झाकण पण उडत नाही तो अरे पण आता चॅलेंज गेस द ऑब्जेक्ट ह्या दोघांमध्ये आता आर्या आणि प्रियेश ओके स्टार्ट आर्याकडे काय क्लच आणि तुझ्याकडे प्रियेश खेळा ओके स्टार्ट ते असं टाकतात कर ओ ते आपण कुठे यूज करतो अरे खेळा आहे भिंतीला मारतोय खेळ तू तुझा जर वाजव म्हण काय जसं की हो क्लिक हा क्लिप आहे हा क्लच नंदीला काय येत नाही. असं कर ना असं क्लच आहे ना असं उघडून बंद कर ना उघडून असं हे हा आपण ते खाली असं तू विचार ना त्याला काहीतरी प्रश्न. कोण कोण वापरत ना ते क्लच गेला का? नाही क्लच नाही येतो
पहिली गोष्ट क्लच नाहीये, बरोबर ना? मग घेतलं होतं नाही आता झालं का आहे का नाही? नाही हा, मग काय आहे? सांग ना तू बघितलं का मग काय माझी ती वस्तू ती कामगार लोक वापरतात. कामगार लोक हा विषय अरे खेळ आहे म्हटलं का पेन कुठून आणायचा? तू pen guess केलाय का? खरं खरं सांगा उत्तर, काय कुठं बोलू नको. कोण कोण वापरतं सांग मला. हा, तुझी गोष्ट तिने बरोबर सांगितलं तुझी गोष्ट ते कामगार लोक वापरू शकतात. माझे पण कामगार लोक वापरू शकतात मी कुठे लावतो? तोंडाला लावतो, कुठं लावतो? नाही, केसांना लावतो. कामगार लोक नाही वापरू काम शकत, काम करण्यासाठी नाही वापरू शकत. केस मग कसं काय बांधतील काम लोक? केला नीट बघ बरं. परत आपण आता माझं दोनदा आलं आपण नाही आपण एकदा आपण एकदा खेळा कुठं नाही तुटत खेळा कसं तुटतो आला आवाज. मग ते समजून घे ना. नाही नीट काम करू कसं काय वापरतील काय? हे आपण काम करण्यासाठी वापरतो पेन आहे, नाही काम काय करतो असं? जवळपास आलाय, पेन, पेन्सिल, अजून आलाय जवळपास. शॉर्पनर, पट्टी, आपण गोल फिरते म्हणत काय नाही. लॅपटॉप कॉम्प्युटरवरती पेन ड्राईव्ह आहे. दोघांनी काम करतो नाही पेन ड्राईव्ह वापरत का? आर्किटेक्ट लोक तिला म्हणायचे. पेन ड्राईव्ह काम करतो एकदा तर ओळखलं तिने लवकर, तुझा बघ. पण हिची चूक ना. थर्ड राऊंड गेस दी ऑब्जेक्टचा 2 मामींमध्ये. ओके स्टार्ट. पहिल्या मामींनी, मोठे मामी सांगा काय आहे तुमच्याकडे? खिळा बारक्या मामी तुम्ही सांगा काय आहे? तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे ना शॉपनर आहे हा ठीक आहे, कळलं आता काय आहे एकमेकांकडे. हा आता विचारा क्वेश्चन. वाजवा बरं काय वाजव हो हे बरोबर खेळतायत गेम दोघी. काय यूज आहे त्याचा सगळ्यांसाठी यूज आहे सगळ्यांसाठी म्हणजे प्राण्यांसाठी पण आहे मुली प्राणी हा तुमचं वाजवा बरं मला पेन दिसतोय पेन पेन आहे तुमच्याकडे अरे नाही पेन आहे खटक्याचा आवाज आला ना मला कशाचा? पेनचा खटकावर आलेला लवकर ओळखतेस फारच लवकर ओळखते तू. आवाज आला मला खटक्याचा. असं स्क्रॅच वगैरे करायला लावा. चमचा नाही परत आवाज केला. तुम्ही विचार ना काय उपयोग आहे त्याचा, काय कशासाठी वापरतात? तुम्ही कशासाठी वापरता तो शॉर्पनर ना हा पेन्सिल शॉर्पनर इरेझर तुम्हाला इरेझर वाटतंय का? हा आणि तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे काय आहे? मला अजून तुला विचारायचं हा विचारा, तुम्ही विचारा. मामींनी सांगितलं की इरेझर आहे तुमच्याकडे. हा तर तुम्ही विचारा. ठीक आहे. त्याचा काय यूज आहे सगळ्यांसाठी सांगते ना सगळ्यांसाठी मीन्स खाण्याचा घालण्याचा परत बाहेर जाऊन यूज करता येईल असा इनडोअर का आउटडोअर आउटडोअर पण इनडोअर पण ओके वाजव बंद करते एकदा. एवढी सिरियस गेम चालते. तसं नाही असं करून फेक खाली फेक परत फेका बर. खिळ्याचा आवाज आहे. फेक परत क्लिप आहे अगं छोटासा कसा कसला क्लिप हा क्लिप केसांना लावतो तो हा. सरळ सरळ सांगायचं तो नाहीये म्हणायचं. नाही ते क्लिप नाहीये नाही बर आता नाही गेस केलं त्यांनी. ह्यांनी इरेझर केला आणि तुम्ही क्लिप. हे फायनल आहे. हा दाखवा आता एकमेकांना. दाखवा तुमचा क्लिप दाखवा. इकडून दाखवा इकडून इकडून. तुमचा दाखवा इरेझर.
मामी किचन आहे. मित्रांनो तर गेम्स वगैरे खेळून झालेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे. आणि नैनी बघा पिशव्या भरून आणले. तर मजा आली खूप. आता आम्ही निघालो आहे. जा दुसरी पिशवी आणि तेवढी राहिलेली. मित्रांनो मामाची इथनं आलेलो आहे आणि खूप एन्जॉय केलं. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.